हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेतच असाल. आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील म्हणजे इयत्ता 10वीतील सेकंड पोएम आ पोएम ही जी आहे ती संतवाणी संत एकनाथांची तर आरआयज अकॅडमीच्या माध्यमातून मी आज तुम्हाला संतवाणी ही पोएम शिकवणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथांनी योगी सर्व काळ सुखदाता ही पोएम लिहिलेली आहे. मग यांचा जन्म 1533 साली आणि मृत्यू 1599 साली झालेले. भागवत संप्रदायातील थोर संत कवी, भागवत संप्रदायातील सगळ्यात महत्वाच्या आणि थोर संत कवी म्हणून संत एकनाथ यांच्याकडे पाहिले जाते. निवृत्ती नामदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम अशी संतांची ही जी नामदेव किंवा ही जी नामावळी घेतली जाते तर त्याच्यामध्ये संत एकनाथांचं नाव अग्रगणी असलेलं दिसून येतं. 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध असलेले दिसून येतात. अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे अशी त्यांची बहुआयामी लेखन संपदा आहे. बहुश्रुतता, समन्वयशीलता, सामान्यांचा उद्धाराचे तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष आहेत. बघा, सगळ्यात महत्वाचं समन्वयशीलता. समन्वयशीलता म्हणजे सगळ्यांना सामावून घेणे. सामान्यांच्या उद्धाराचे तळमळ म्हणजे सर्वसामान्यातल्या जो सर्वसामान्य जी व्यक्ती आहे तिचा सुद्धा उद्धार व्हावा अशी मनापासून वाटणारी इच्छा. त्यानंतर अलंकारिकता, पौराणिक कथा संदर्भ आणि सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख विशेष होत. प्रस्तुत अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांतातून संत एकनाथ यांनी स्पष्ट केले आहे. जेवी चंद्रकिरण चकोरासी, पाखोवा जेवी पिलियासी, जीवन कैसे का जीवासी, तेवी सर्वाशी मृदुत्व. जळवरवर शाळीमळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी एकरी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. उदकाचे सुख दे किती, सवेचे क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियाचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिय. मेघमुखे अधपतन, उदकाचे देखुनी जान, अधपाते निवती जन, अन्नदान सकळाशी. तैसे योग्यासी खालुते येणे, इह लोके जन्म पावने, जननिववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेवी चंद्रकिरण चकोरासी, चंद्रकिरण चकोर पक्षी चंद्रकिरण प्राशन करून किंवा जेवणासाठी किंवा चंद्रकिरण स्वतःसाठी काय करतो आहे तर चंद्रकिरण प्राशन करून राहत आहे. तसेच एखादी पक्षीने आपल्या पिलांना पंखाखाली, पाखोवा म्हणजे पंखाखाली, आपल्या पिलांना पंखाखाली घेत आहे. तसंच आपले जीवन झालेलं आहे आणि आपल्या जीवनामध्ये मृदुत्वाला अनन्यसाधारण महत्व असलेलं दिसून येतं. जेवी चंद्रकिरण चकोरासी, चकोर पक्षी चंद्रकिरण प्राशन करून राहतो किंवा चंद्रकिरणाचेच जेवण करतो. पाखोवा जेवी पिलियासी, एखादी पक्षीने आपल्या पिलाला किंवा आपल्या मुलांना जेवायला घालत असताना त्यांच्या चोचीमध्ये, तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो, कधीही तुम्ही चिमणीचं उदाहरण पाहिलं तर चिमणी काय करते, इतरत्र दाणे शोधत असते आणि एक दाणा उचलून घेतल्यानंतर ती त्या चिमणीच्या पिलाच्या चोचीमध्ये देत असते. पाखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, असं जीवन आहे का जीवनाचं, तर जीवन जैसे का जीवासी, ते भी सर्वासी मृदुत्व, सगळ्याशी मृदुत्वाने कोमलतेने मायेने वागणं गरजेचं आहे. जळ वरवर क्षाळीमळ, जळ म्हणजे काय तर पाणी, पाणी वरवरचं तुमचं अंगावरचा मळ क्षालन करेल किंवा स्वच्छ करेल, पण योगी सबाह्य करे निर्मळ. योगी पुरुष त्यांच्या विचाराने, आचाराने, संस्काराने, प्रबोधनाने, कीर्तनाने आणि प्रवचनाने तुमचं संपूर्ण जीवन विचाराच्या आणि संस्कारांच्या माध्यमातून स्वच्छ करते. योगिया सबाह्य करी निर्मळ, योगी तुम्हाला आतून आणि बाहेरून निर्मळ करायचं काम करत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वरवरच्या क्रीम लाव, पावडर लाव किंवा आपण वरवरचे आंघोळ करून आपलं अंग शरीर स्वच्छ धुत असतो. मनाला आंघोळ घालणं गरजेचं असतं. मनाला विचारांची जर आंघोळ घातली तर तुमचं मन स्वच्छ होतं. म्हणून योगिया सबाह्य करी निर्मळ, योगी पुरुष सबाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून आपल्याला
स्वच्छ करण्याचं काम करत असतात. म्हणजे काय, तर मी आता सांगितलं, आचार, विचार, संस्कार, कृती, उक्ती, त्यानंतर कीर्तन, प्रवचन याच्या माध्यमातून आपल्याला ते सबाह्य निर्माण करतात. उदक सुखी करी एक वेळ, जेव्हा तुम्हाला तहान लागते तेव्हाच तुम्हाला पाण्याची नीड किंवा गरज भासते. उदक म्हणजे पाणी तुम्हाला एकदाच सुखी करू शकतं. योगी सर्व काळ सुखदाता, योगी पुरुष मात्र तुम्हाला चिरकाळ, दीर्घकाळ, आयुष्यभर सुख देण्याचा प्रयत्न करत असते. उदकाचे सुख ते किती, पाण्याचं सुख किती वेळ, क्षणभर. उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषिते होती. क्षणभर तुमची ज्यावेळी तृष्णा भागते, ज्यावेळी तुमची तहान भागते, त्यावेळी तुम्ही तिथे काय होता, तुमची तृष्णा भागते, त्यावेळी तुम्ही तिथे मुक्त होता, म्हणजे किंवा समाधान पावता. योगिया दे स्वानंद तृप्ती, योगी पुरुष तुम्हाला कायमस्वरूपी स्वानंद तृप्ती, स्वानंद म्हणजे काय, कायमस्वरूपी, तृप्ती म्हणजेच तृप्त करण्याचा प्रयत्न करत असतात. सुखाची विकृती पै नाही, सुखाची विकृती म्हणजे सुखाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू शकत नाही किंवा विकृती नाही. उदकाची ते जे मधुरता, पाण्याला किती गोडवा आहे. उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, जिभेलाच माहिती पाण्याचा गोडवा किती आहे, किती काळ ते टिकू शकतं. नारळाचं पाणी कसं आहे, साधं पाणी कसं आहे, हे रसना म्हणजे जीभ, तुमच्या जिभेलाच माहिती. त्याचं जे तत्व आहे ते फक्त जिभेला माहिती. योगियाचे गोडपण पाहता, योगी पुरुषाचं जे गोडपण आहे ते पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया, मगच आपण सगळे इंद्रिय आपले, सर्व इंद्रिय आपले शांत होऊ शकतात. योगियाचे गोडपण पाहता, योगी पुरुषाने दिलेलं जे नॉलेज आहे, योगी पुरुषाने दिलेले जे संस्कार आहेत, ते जर आपण पाहिले किंवा त्याचा जर गोडवा पाहिला तर सर्व इंद्रिय तुमची शांत होतील. मेघमुखे अधपतन उदकाचे देखून जाणं, मेघाच्या मुखातून जो पाऊस पडतो, जो उदकाचे देखुनी जाणं, ते पाण्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळतं. अधप पाते निवती जन, जे लोक आहेत ज्यांचा उद्धार व्हायचा आहे, असे अधप पाते निवती जन, अन्नदान सकाळाशी, सगळ्यांना अन्नदान केल्यानंतर आपल्याला परमोच्च क्षणाचा, परमोच्च सुखाचा किंवा परमोच्च पुण्याचा स्पर्श होतो. तैसे योगी असे खालूते येणे, योगी पुरुष हे इथलेच नाहीत, योगी पुरुष हे वैकुंठातले आहेत. तुकाराम महाराजांनी म्हटलं, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, बोली जे ऋषी साच भावे वार्तवय, म्हणजे योगी पुरुष खालूते येणे, खाली येण्याचं काय कारण आहे योगी पुरुषांचं, आपल्या मृत्यूलोकामध्ये येण्याचं काय कारण आहे, जे इहलोके जन्म पावणे, जे ह्या लोकांमध्ये जन्म पावलेले आहेत त्यांच्यासाठी योगी पुरुष आलेले आहेत. जननिववी श्रवण कीर्तने, जननिववी श्रवण कीर्तने निज ज्ञाने उद्धरी, श्रवण कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून, श्रवणाच्या माध्यमातून प्रत्येक जीवाला शांत करणे आणि त्या जीवाचा उद्धार करणे, हे कार्य करण्यासाठी योगी पुरुष आलेले आहेत. बघा, जेवी चंद्रकिरण चकोराशी पाखोबा जेवी पिलियासी, ज्याप्रमाणे एखादा चंद्रकोर किंवा चंद्रकिरण प्राशन करून चकोर पक्षी राहतो, त्याचप्रमाणे एखादी पक्षी पिलाच्या मुखामध्ये चोचीने दाणे भरवते किंवा त्या पिलांना आपल्या पंखाखाली घेते. जीवन कैसे का जैसे का जीवासी, जीवन असं आहे, जीवानेच जीवाला जाणलं पाहिजे आणि सगळ्यांनी एकमेकांशी प्रेमाने वागणं गरजेचं आहे. तेवी सर्वासी मृदुत्व, सगळ्यांशी मृदुत्वाचं नातं निर्माण करणं गरजेचं आहे. जळवरवर क्षाळी मळ, तुमचा जो जे पाणी आहे ते तुमच्या शरीरावरचा वरवरचा मळ क्षालन करू शकतो. योगी असबाह्य करी निर्मळ, योगी पुरुष तुम्हाला आतून आणि बाहेरून श्रवणाच्या, कीर्तनाच्या, संस्कारांच्या माध्यमातून स्वच्छ करायचा प्रयत्न करतो. उदक सुखी करी एक वेळ, उदक तुम्हाला म्हणजेच पाणी तुम्हाला क्षणभर एकदाच पूर्ण सुख देण्याचा प्रयत्न करेल. सवेचे क्षणे तृषिते होती, आणि क्षणाचे तृषिते, क्षणभर तृष्णा भागवायचं, क्षणभर तुमची तहान भागवायचं काम पाणी करताना दिसून येते.
योगिया दे स्वानंद तृप्ती, योगी पुरुष तुम्हाला परमोच्च असा आनंदाचा क्षण देऊ शकतो. सुखाची विकृती पण नाही, तुमच्या सुखाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू शकत नाही. योगियाचे गोडपण बघा, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखाची विकृती पै नाही. उदकाची जे मधुरता ते रसनेसी चिततत्वता. उदकाला म्हणजेच पाण्याला जो मधुरपणा आहे, पाण्याला जो गोडवा आहे, तो फक्त जिभेला माहितीये. त्याचं जे तत्व आहे ते जिभेला माहितीये. पण योगियाचे गोडपण पाहता, योगी पुरुषांचं जे मधुरता आहे, योगी पुरुषाची जे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया, सर्व इंद्रियांना निवारण करणारं किंवा सर्वेंद्रियांना पूर्णपणे तृप्त करणारं, आनंद देणारं म्हणजेच योगी पुरुषाचं बोलणं असतं. मग ते कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा दुसरं काहीही असेल. मेघमुखे अधपतन, मेघाच्या मुखातून जे पाणी पडतं, उदकाचे देखोनी जाणं. पाणी पाहून पाण्यालाच त्याची जाणीव होते. अधपाते निवती जन, ज्या लोकांना अज्ञानी आहे, ज्यांना कसलं नॉलेज नाहीये, अधपाते निवती जन अन्नदान सकाळशी. आणि या सगळे जे अधपतनातले, अधपतन होणारे जे जन लोक आहेत, तर त्यांना शांत करण्यासाठी अन्नदान सकाळशी, अन्नदाना इतका श्रेष्ठ मार्ग दुसरा कुठलाच नाही. तैसे योगियासी खालुते येणे, योगी पुरुष हे खाली येतात, मृत्यू लोकात येतात, इहलोकात येतात. जे इहलोकी जन्म पावले, जे इथेच जन्मलेले आहेत, अशा लोकांना खाली येऊन श्रवण आणि कीर्तनाच्या माध्यमातून शांत करणे, त्यांच्यावर चांगले संस्कार करणे आणि अशा सामान्य लोकांचा उद्धार करणे, या संदर्भामध्ये ही कविता असलेली दिसून येते. की पाण्याचं आणि योगी पुरुष यांचं कंपॅरिझन केलेलं आहे. पाणी तुम्हाला काय करतं, क्षणभर तहान तृप्तता मिळून देते. योगी पुरुषाचं तसं नाहीये, तुम्हाला स्वानंद तृप्ती देण्याचं काम करतं. त्यानंतर पाणी जळ वरवर क्षाळी मळ, म्हणजे पाणी तुमचं वरवरचं मळ क्षालन करू शकतं किंवा स्वच्छ करू शकतं. पण योगी पुरुष तुम्हाला आतून आणि बाहेरून स्वच्छ करायचं काम करतो. म्हणजे योगी पुरुष आणि पाणी यांच्यामधला भेद इथे सांगायचा प्रयत्न केलेला आहे. संत एकनाथांनी खूप सुंदर कविता लिहिलेली आहे आणि ही कविता आज आपण पाहिली बघा. जेवी चंद्र किरण चकोराशी, पाखोवा जेवी पिलियासी, जीवन जैसे का जीवासी, तेवी सर्वाशी मृदुत्व. जळ वरवर क्षाळी मळ, योगी या सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. योगी पुरुष सर्व काळ सुख देतात. शब्दांचे अर्थ आहेत, उदक म्हणजे पाणी, सबाह्य म्हणजे आतून बाहेरून स्वच्छ करणे, त्यानंतर तृषा म्हणजे तहान, क्षाळी म्हणजे स्वच्छ करणे, उद्धरी म्हणजे उद्धार करणे आणि रसना म्हणजे जीभ. तर ही जीभ तुम्हाला काय कसली चव देऊ शकते किंवा काय, तर ते सुद्धा आपल्याला ह्या पोएम मध्ये सांगितलंय. तर ह्या पोएम मध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, तर कवितेचे रसग्रहण करा असा प्रश्न येईल किंवा स्वमत सुद्धा येईल. पाणी श्रेष्ठ आहे की योगी पुरुष श्रेष्ठ आहे, तर योगी पुरुषाचं महत्व तुम्हाला इथे सांगायचं आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.